नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे ॲग्रो 233 या न्यू कोर्समध्ये आपल्याला प्रॅक्टिकल एक्झामसाठी कसं क्वेश्चन विचारतील, स्पॉटिंगला काय असेल आणि ऑब्जेक्टिव्हला काय असेल. तर आता आपण बघूया ॲग्रो 233 या प्रॅक्टिकलच्या कोर्समध्ये आपल्याला काय काय IMP आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघूया डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला काय विचारतील. नॅचरल फार्मिंगचे ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल, कंपोनंट्स विचारले जातील. नंतर आपल्याला नॅचरल फार्मिंग मध्ये 4 पिलर्स पण विचारले जातील. नॅचरल फार्मिंगचे जे काही 4 पिलर आहेत तर ते पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. नंतर आपल्याला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट पण विचारलं जाऊ शकतं. नंतर आपल्याला वीड मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट आणि इन्सेक्ट अँड पेस्ट मॅनेजमेंट पण विचारलं जाऊ शकतं. नंतर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ NPOP अँड नंतर आपल्याला इनिशिएटिव्ह टेकन्स पण विचारले जाऊ शकतात. तर हे झालं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह साठी. तर आता आपण पाहूया स्पॉटिंग साठी आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं. तर स्पॉटिंग मध्ये ग्रीन मॅन्युअर्स, क्रॉप्स, लेग्युमिनस क्रॉप्स पण विचारलं जाऊ शकतं. आपल्याला याच्यात दाहींच्या सारखे पण क्रॉप्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता हे जे आहे का नाही आपल्याला ते तुमच्या कॉलेज लेवलला डिपेंड आहे. म्हणजे तुमच्या कॉलेजवर स्पॉटिंग साठी काय काय ठेवलं जाईल तर तेच तुम्हाला विचारलं जाईल. तर ते तुम्ही लॅबला बघायचं आहे. नंतर आपल्याला प्रोसिजर पण विचारले जाऊ शकतात. याच्यात प्रोसिजर म्हणजे जीवामृत, दशपर्णी पण प्रोसिजर तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला डेफिनेशन, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स अँड डू एज डायरेक्टेड पण विचारलं जाऊ शकतं. हे आहे आपल्याला ॲग्रो 233 साठी प्रॅक्टिकल साठी IMP क्वेश्चन, स्पॉटिंग आणि ऑब्जेक्टिव्ह. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या या ॲग्रोमाइंड YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर कृषी मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.